काका पुतण्याचं नातं तसं रक्ताचं असतं, परंतु एका पुतण्याने आपल्या काकांसोबतच भयंकर केलं। या पुतण्याने आपल्या काकांना सकाळी शेतात फिरताना पाहिलं आणि त्याचं टाळकं सरकलं। पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पंजाबातील जालंधर शहरातील शहाकोट गावात लखवीर सिंह उर्फ लख्खा वय 65 हे आपल्या शेतातून सकाळी फिरत होते। त्यावेळी त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा तेथे मकाच्या शेतातून अचानक बाहेर येत त्याने 3 साथीदारांच्या मदतीने काकांवर जीवघेणा हल्ला केला। यावेळी चाकूने वार करून पुतण्या जसविंदर सिंह याने काकाला गंभीर जखमी केले आणि आपल्या कुटुंबासह पळून गेला। आरोपी पुतण्या जसविंदर सिंह याचे काकाशी जमिनीवरून वाद सुरू होते। पुतण्या आपल्या काका लखवीर सिंह यांना शेतातील विहिरीचे पाणी घेण्यास रोखायचा। त्यांच्यातला जमिनीचा वाद कोर्टात पोहोचला आहे। त्याने काकावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर जखमी लखवीर यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाही। त्यानंतर आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचे लखवीर यांच्या कुटुंबियांनी सांगितले। त्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या जसविंदर सिंह याला पकडून आणले आणि त्याच्या 3 साथीदारांचा शोध सुरू आहे।